मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? एक नवा ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलोय गलदेश्वर मंदिर. सुरत स्टेशनवरून फक्त 40 किलोमीटर आलेलं एक गलदेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर आलेलं आहे. गलदेश्वर महादेव मंदिरला जाताना आपल्याला अनेक नॅचरल वातावरण आपल्याला बघायला मिळतात, जेणेकरून आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. पाणी खूपच जोराने चालू आहे. आपण पावसामध्ये हा प्रवास करत आहोत. इथे पोहोचून आपल्याला दोन रस्ते बघायला मिळतात. एक ओरणा जो की गावामध्ये जातो आणि दुसरा अरेठा गलदेश्वर, जेणेकरून आपण डायरेक्टली महादेवच्या मंदिरकडे आपण पोहोचू शकतो. तर आपण ओरणा सोडून आपण गलदेश्वरच्या मार्गाने जाऊया. मित्रांनो, हे बघा किती भारी नजारा आहे. असे दृश्य फक्त आपल्याला गलदेश्वर जायलाच मिळतात. असे या साइड टू व्हीलरची पार्किंग करून सांग. एकदा समोरच आहे मेन गेट. तर या साइडून आपल्याला एंट्री होईल. या साइडून इकडे बसायला किती भारी बघ. या साइड एक हे जे पाहायला आपण एक तापी नदी आहे. हर हर महादेव. क्या बात कर रहा है. त्या एंट्रन्सच्या गेट मधून अंदर या साइडून गेल्यावर आपल्याला 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात. इथं व्हिडिओ अलाउड नाही आहे, तर आपण अंदरचे 12 ज्योतिर्लिंग कॅप्चर नाही केले. इथे ठिकाणी बाहेर निघाल्यावर आपल्याला या साईड स्विमिंग पूल पाहायला मिळते. म्हणजे खाली स्विमिंग पूल बनवलंय आंघोळ करण्यासाठी. आणि जस्ट या साईडून स्विमिंग पूलच्या एंट्रन्स आहे आणि खाली तुम्ही स्विमिंग पूल करू शकता. म्हणजे आंघोळीसाठी जागा आहे. जस्ट बाजूमध्ये एक तापी नदी बघायला मिळते आपल्याला. तर असं क्लिअरिटी दिसत नाही आहे, आपण तरी कॅप्चर करूया. तर या साईडून जेवढे बी आहेत या साईड मस्त चांगलं बसायला दिलंय. हे पूर्ण बसायची जागा आहे. सध्या पाणी चालू आहे, तर तिथं कोणी बसेल